आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवलेली भरली कारल्याची भाजी. कारली जरी गुणाने थोडी कडू असली, तरी आपण जर योग्य पद्धतीने मसाले जर वापरले, तर ही भाजी फार चविष्ट लागते पहा. अशा पद्धतीची आपण ही भाजी बनवणार आहोत. अ, तुम्ही जर खायला सुरुवात केली, तर बोटे चाटतच राहाल. कडूपणा तुम्हाला कुठलाही जाणवणार नाही. आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत पहा. आपण ही कारली घेतलेली आहेत. ही धुतलेली आहेत. मी स्वच्छ करून पुसून घेतलेली आहेत आणि त्याचे मधून असे तुकडे पण केलेले आहेत पहा. तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालाय आणि अर्धवट कापून त्याच्यामध्ये मीठ भरलेलं आहे पहा. आता इथपर्यंत मीठ भरलेलं आहे मी. आता याला आपल्याला वाफ द्यायची पहा, ह्या कारल्याला. वाफ देणार होतो इथून पुढे तर धुवायचे नाही त्याला आपण कापल्यानंतर. कुठलेही व्हिटॅमिन आपल्याला इथं घालवायचे नाहीयेत पहा. तर भांडं घेतलेलं आहे मी स्टीम. त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. गॅस सुरू पण केलाय आणि याच्यामध्ये हे कारले आता मीठ भरलेले कारले आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत पहा. एक 10 मिनिटासाठी वाफ द्यायची आहे आपल्याला. फार असा शिजवायचे नाहीत खूप त्याला. थोडीशी 10 मिनिटाची वाफ दिली का आपण ते काढून घेणार आहेत. आता हिला दुसऱ्या गॅसवर ठेवले आपण पलीकडं. तोपर्यंत इकडे आपल्याला मसाले तयार करून घेणार आहेत. मसाले अगदी थोडेच घालणार आहेत आपण. इथं मूठभर मी इथं शेंगदाणे घेतलेत पहा. शेंगदाणे चटचट वाजायला लागले, वाजेपर्यंत ते भाजायचे का त्याच्यामध्ये लगेच हे तीळ टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. तीळ टाकणार आहेत आपण. चांगले भाजून घ्यायचे आहेत पहा खरपूस हे सगळं. आता कारल्याचा गुणधर्मच मुळात कडू आहे पहा. 100% कारले कडूच होणार नाहीत, असा दावा मी करणार नाही. परंतु जवळ-जवळ 90% तरी कारले कडू लागणार नाहीत पहा. एक 10%च लागतील फक्त. पण तेवढे नगण्य आहेत. कारल्याचा गुणधर्मच कडू आहे. त्याच्यामुळे तेवढे ते लागणारच आहेत. तुम्ही तुपात घोळा, साखरेत लोळा, कारलं कडू ते कडूच असतं. इथं आपण त्याचा लिंबू वगैरे कसं ते कमी केलंय आपण हे तुम्हाला पाहायचं असेल तर संपूर्ण व्हिडिओ बघा. आता आपण त्याच्यामध्ये लसूण टाकलाय पहा, कढीपत्ता पण टाकलाय आपण. हे सगळं भाजून घ्यायचंय आपल्याला आणि एक हिरवी मिरची मी पोपटी रंगाची वापरलेली आहे. आपल्याला नंतर तांबडं तिखट इथं परत टाकायचंच आहे. आता हे सगळं भाजून घ्यायचंय पद्धतशीर आपल्याला. कारल्याची भाजी फार गुणकारी असते पहा. म्हणून कारलं खायला हवं. आता हे याचं जे आहे खोबरं जे आहे ते किसून घेतलेलं आहे मी. मी किसूनच ठेवत असते. तसे 3 चमचे घेतलेले आहेत मी. छोटाच चमचा आहे. एवढा मसाला भरपूर होतो पहा आपल्याला. भाजून घ्यायचंय चांगलं खरपूस ते आपल्याला. आता हे थंड करायला आपण एका ताटलीत काढून घेतलेलं आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरमधून फिरवायचं. तोपर्यंत कारल्याचं काय झालंय बघू आपण. 10 मिनिटं झालेले आहेत. वाफाळलेत चांगले ते कारले आपले म्हणजे चांगले शिजलेत पण ते आता. वाफाळलेत म्हणजे. ते काही सुरी घालून पाहू आपण. पूर्णपणे शिजलेले आहेत पहा जवळ-जवळ 90-95%. आता ते चाळणीमध्ये टाकायचे म्हणजे त्याला सगळीकडून त्याची वाफ निघून जाते. आता हे पाणी तुम्हाला पांढरट पाणी दिसतंय पहा म्हणजे याचा अर्थ कारल्यातला अर्क याच्यामध्ये पाण्यात काहीच उतरलेलं नाही. आपले व्हिटॅमिनयुक्त कारले जसे आहेत तसेच आहेत. आता हे मिश्रण गार झालेलं आहे पहा. हे आता मिक्सरमधून आपल्याला काढायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला धना पावडर, धन्याची पावडर मी करून ठेवली होती. अख्खे धने माझ्याकडे नव्हते त्याच्यामुळे ती पावडर याच्यामध्ये आता आपण ॲड करणार आहेत पहा. खरं तर धने याच्याबरोबर भाजले तरी चालतात असले तर. पण माझ्याकडे शिल्लक नव्हती. मी पावडर करून ठेवली होती सगळी. आता ही काय ही एवढी मी 1-2 चमचे पावडर टाकलेली आहे पहा याच्यामध्ये धना पावडर. धना पावडर फार महत्त्वाची पहा. मीठ टाकून घ्यायचंय. पहिलं आपण त्या कारल्याच्या याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे पहा. हळद टाकलेली आहे. तांबडं तिखट टाकलंय आता हे. नंतर जिरे टाकून घ्यायचे पहा थोडे. नंतर आमच्याकडे गोडा मसाला आहे थोडा, तो फक्त मी अर्धा चमचा टाकलेला आहे आणि मिक्सरमधून असं भरडसर काढलेलं आहे आपण, पिठासारखं बारीक नाही केलेलं पहा. आता याच्यामध्ये आपल्याला जे कारलं कडू न लागण्याची ट्रिक म्हणजे आपल्याला एक याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे पहा. या लिंबामुळे कारलं अजिबात कडू लागत नाही. अगदी 90% कडू लागत नाही पहा. त्याच्यामुळं मुलं वगैरे खाऊ शकतात. नंतर कोथिंबीर टाकून घ्यायची.
बाकीची कोथिंबीर आपण गार्निशसाठी ठेवणार आहेत आणि थोडा मसाला ओला करून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे आपला मसाला जळणार नाही आणि हा मसाला कारल्यामध्ये चांगला मुरतो पहा आपण जेव्हा वाफ द्यायला घेतो तेव्हा. चांगला ओलसर करून घ्यायचा आहे तुम्हाला पाहिजे तेवढा, पण फार ओलाही नाही करायचा, मग तो गळतो त्याच्यातून. आता याच्यामध्ये भेगा पाडलेल्या आहेत पहा आपण. त्या अगोदरच पाडून घेतल्या होत्या मी आणि मग आता याच्यामध्ये मसाला पक्का भरून टाकायचा याचा. जाम भरायचा आहे पहा. सगळ्या कारल्याच्या फोडीमध्ये असा मसाला भरून घ्यायचा आहे पहा. कारल्याची भाजी फार स्वादिष्ट लागते पहा. आपण जशी करू तशी आहे. पण आणि गूळ वगैरे आम्ही कधीच टाकत नाही पहा त्याच्यामध्ये. आता तेल टाकून घेतलंय पॅनमध्ये. पॅन तापलेला आहे. म्हणजे आपण मोहरी टाकलेली पहा, जिरे पण टाकलेले आहेत, लसूण पण टाकलेला आहे. असा उभा कापलेला लसूण मी टाकत असते पहा. तुम्हाला माहिती आहे माझ्या रेसिपीचं. आता याच्यामध्ये हिंग टाकायचा पहा या स्टेजला आपल्याला. एकदा हिंग टाकला का हिंगाची चांगली खमंग फोडणी बसते. त्याच्यामुळे खमंग सुवास सुटतो ह्या कारल्याला. आता हे कारले सगळे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत पहा आपल्याला. सगळे कारले टाकलेत पहा आपण. ते आता खालीवर करायचे आहेत पहा. अजिबात मसाला गळत नाही, काही होत नाही, काही होत नाही त्याला. आणि याच्यावर झाकण ठेवायचे, चांगले वाफू द्यायचे. आता हे झाकण ठेवल्यानंतर आपल्याला काढून घेऊ झाकण. मसाले टाकून घ्यायचे पहा. आपला मसाला जो ठेवला होता आपण, तो इथं टाकून घेणार आहे. चांगले कारले वाफाळलेत पहा आणि फार कोरडे पण नाही झाले. थोडं त्याला पाणी पण सुटले जरा. ते काय दिसतंय तुम्हाला ओलसर झाले ते. त्याच्यामध्ये मीठ होतं ना, त्याच्यामुळे हे कारले फार स्वादिष्ट लागतात आणि लिंबामुळे ते अजिबातच कडू लागत नाहीत. आता मसाला जो उरलेला आहे तो याच्यात टाकून घ्यायचा आपण. आणि झाकण ठेवायचं आहे आणि वाफू द्यायचे चांगले. म्हणजे आपला मसाला पण चांगला वाफून निघतो. मुळात काय झालेलं आहे, हल्ली कारले फार कडू पण नाहीयेत. गावरान कारले नसतात त्याच्यामुळे ते एवढे कडू नसतात. काढलंय पहा आपण झाकण बघा कोरडा फडफडीत मसाला तयार झालाय आपला एकदम. छान शिजलेत पण त्याच्यामध्ये मुरलेत ते कारले चांगले. किती छान मसाला झालाय बघा. कारले काढून घेऊ आपण आपले तयार झालेले आहेत डिशमध्ये. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर आवडला असला व्हिडिओ तर. आता आपण गार्निशसाठी वरून कोथिंबीर टाकतोय पहा. अशी कच्ची कोथिंबीर टाकली तर जास्त चांगला स्वाद येतो. आपण मसाल्यात पण कोथिंबीर टाकलेली आहे. एकदा ही कारल्याची भाजी नक्की ट्राय करा. वेगवेगळ्या पद्धतीने तर तुम्ही करतच असता. पण अशी पण एकदा लिंबू पिळून एकदा करून बघा. कुठलेही मसाले जळाले नाही आपले, करपट झाले नाही. मूळच्या स्वादासहित आपल्याला ही भाजी खायला मिळणार आहे. आणि खूप कमी तेलात आपण ती बनवलेली आहे. म्हणजे वेट लॉससाठी सुद्धा ही भाजी तुम्ही खाऊ शकता. धन्यवाद.